A very, very warm welcome. Very good morning, all of you. Okay. हम्म. सगळ्यांचं स्वागत आहे मॉर्निंग मेडिटेशन सेशन्स मध्ये. आपण सध्या कॉन्शियस मॅनिफेस्टेशन या विषयावर एक सिरीज सुरू केलेली आहे. डेली मॉर्निंग आणि नाईट सेशन होत आहे. आणि आज पार्ट 3 वर्क ऑन युअर सेल्फ या टॉपिकवर शेवटचं कंटेंट आहे सेल्फ लव्ह. मे बी आज संध्याकाळपासून किंवा उद्या मॉर्निंग पासून आपण पार्ट 4 सुरू करू. आणि आता ऍक्च्युली मी ह्या व्हिडिओमध्ये यासाठी बोलत आहे की सगळ्या ग्रुपचे जेवढे मेंबर्स आहे, आज मी लिंक मध्ये म्हणजे ग्रुपमध्ये मेसेज टाकणार की आज संध्याकाळपासून फुल स्ट्रेंथ मध्ये क्लास असला पाहिजे. किंवा जर व्हिडिओ जरी बघत आहे तर मला रिप्लाय देणे आवश्यक आहे. का? कारण की कॉन्शियस मॅनिफेस्टेशन ह्यामधील हा जो मॅनिफेस्टेशन हा जो विषय आहे तो उद्यापासून सुरू होईल. आणि बघा आपोआपच हळूहळू स्ट्रेंथ कमी होत आहे. अफर्मेशन्स, गोल बुक, विजन बोर्ड कसं बनवणे आहे, सगळ्या गोष्टी 7-8 असे कंटेंट आहे जे इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, बरोबर. आणि ते आपण करणे, ते शिकणे, समजणे आवश्यक आहे. मे बी ते दोघं तिघ जण आहे जे ज्यांनी आपलं बेसिक मनी एनएलपी केलेलं आहे. जवळपास तोच विषय पुन्हा रिपीट होईल, पण नवीन लोकांनी तरी आज संध्याकाळपासून किंवा उद्या सकाळपासून रेडी असणे आवश्यक आहे. मी कॉन्शियस मॅनिफेस्टेशन हा टॉपिक ह्या 2026 ह्या वर्षामध्ये सुरुवातीला का बरं घेतला? कारण की आता इथून तुम्हाला कळलेलं आहे की एक्झॅक्टली आता मला स्वतःवर किती वर्क करायचं आहे, किती सारे टॉपिक आहे, माइंडसेट चेंज करणे आहे. वर्क ऑन युअर सेल्फ मध्ये किती सारे टॉपिक आहे ज्यामध्ये मला स्वतःमध्ये ह्या डेव्हलपमेंट घडवून आणायचं आहे. बेसिक वर काम करायचं आहे. फिलिंग्स, इंटेन्शन, इमोशन्स, बिहेवियर, जी गोष्ट मला प्राप्त करायची आहे त्यामध्ये जसं मी काल सहज बोललो तुमच्याशी की 1 करोड एका महिन्याला, है ना, किंवा जसं 10 लाख रुपये महिना आहे त्याच्या अनुसार आपण एक अफर्मेशन बनवलं किंवा आपला एक संकल्प बनवला 1 करोड एका वर्षाला, 1 CR इन 1 इयर, है ना, 1 CR इन 1 YR. सडनली माइंड म्हणणार कसं, कुठून, कोणत्या पद्धतीने, केव्हा करू, मी कॅपेबल आहे का, 1 करोड किती मोठी किंमत, कसं होणार, आय एम नॉट रेडी, त्या पैशाचं मी काय करणार. खूप सारे प्रश्न आहे. आपण नॉर्मल जीवन जगत आहोत, आपल्याला काही वाटत नाही, हे सगळे प्रश्न नॉर्मल वाटते. ज्या दिवशी सिरियसली तुम्हाला सांगतो, वही मी का बरं वही पेन बोलत आहे, कडक भाषेत आणि एका शिक्षकाच्या भाषेत जर बोलायचं तर आपली अवकात पता चलती है. अवकात म्हणजे वही पेन घ्या आणि लिहिणं सुरू करा. अरे 1 वाक्य लिहिलं तर खूप मोठी गोष्ट, होतच नाही लिहिणं. कितीही अभ्यास करा तुम्ही, एवढा मोठा कॉन्शियस मॅनिफेस्टेशन तुम्हाला कोर्स जरी केला ना
वही पेन घेऊन बसले, तुमच्याकडून एक लाईन पण लिहिणं होणार नाही. माइंड नॉट अलाउ. हा, तुम्ही विचार करायला लावा, तुम्ही चिंता करायला लावा, तुम्ही जुन्या गोष्टी उकरून काढायला लावा, स्वप्न रंगवायला सांगा. गोवा जाऊ, मनाली जाऊ, पुरी जाऊ, कन्याकुमारी जाऊ, नेपाळ जाऊ, हे घरात जवळचे क्षेत्र झाले, अंदमान निकोबार जाऊ, मग अमेरिका जाऊ, स्वित्झर्लंड जाऊ, ऑस्ट्रेलिया जाऊ, मस्त फिरू, एन्जॉय करू. ओके, सगळ्याला आवडते. मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया. कोणाला नाही आवडत जाण्यासाठी? पण तुम्हाला त्यासाठी सांगितलं की बाबा, तुम्हाला ह्या कंट्रीमध्ये स्पेसिफिक एंट्री जर पाहिजे आहे, तर तुमच्या खात्यामध्ये कमीत कमी खर्चासाठी 1,000 करोड पाहिजे. त्याच्या 5 पट किंवा 10 पट जास्त तुम्हाला डिपॉझिट मनी पाहिजे. आणि 50 लाखाच्या जवळपास तरी त्यांच्या देशातली करन्सीचं कन्व्हर्जन झालेली करन्सी सुद्धा पाहिजे. सांगा, 10-12 करोडाचं बजेट जर समोरच्या कंट्रीने तुम्हाला दिलं, तेव्हाच तुम्ही अलाउ होऊ शकता त्या देशामध्ये फिरण्यासाठी. मला सांगा, किती लोकांना पॉसिबल आहे? फिरणे सगळ्याला आवडते. रील्स मध्ये बघून, युट्यूब वर बघून आपलं मन तुडतुड तुडतुड फुटायसारखं फुटते. आय ऑल्सो वॉन्ट एन्जॉय. मला सांगा, स्वतःच्या पैसा किती कमवला? कमवलाच तरी. आणि कोणी एन्जॉय केलेलंही असेल, वेल अँड गुड. स्वतःची काही हिस्सेदारी आहे त्याच्यामध्ये असेल तरी खूप चांगलं, नाही तर. तर इथे बोलण्याचा विषय हा आहे की ज्या दिवशी आपण हे विषय घेऊन टॉपिक लिहिणं सुरू करतो ना, व्हॉट आय वॉन्ट, तेव्हा कळते की आपण किती मागे आहोत आणि आपल्याला किती वर्क करायची गरज आहे. आणि इन जनरल मध्ये आपल्याला डायरेक्ट सांगून दिलं जाते, लिखो. त्यांचंही बरोबर आहे. जो प्रोग्रेसिव्ह पर्सन आहे ना, तो अगोदर डेस्टिनेशन सेट करते आणि रस्त्याने निघणं सुरू करून देते. मग नंतर त्याला जे जे डेव्हलपमेंटची गरज आहे ते तो एक्सेप्ट करत जाते आणि चालत जाते. हा एका प्रोग्रेसिव्ह पर्सनची क्वालिटी आहे. पण माइंडफुल जो आहे, तो सीधा रस्त्यावर नाही लागणार. तो थोडस बॅक स्टडी करणार. रिअली मला कशा कशाची गरज आहे, माझ्या डेस्टिनेशनवर जाण्यासाठी कोणता रूट आहे, कोणते स्टॉप आहे, एरिया कसा आहे, काही थोडी बहुत चौकशी काढून घेणार इकडून तिकडून. नंतर म्हणणार की अच्छा, ह्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला ह्या ह्या गोष्टीची गरज आहे, त्याची जुळवाजुळव करणार, नंतर रस्त्याला लागणार. एक असतात करेजियस लोक, जे काहीच विचार करत नाही, सीधे निघून जातात. एक असतात सेफ्टी अँड सिक्युरिटीला फॉलो करणारे लोक. ते त्यांच्या परीने सुद्धा आपलं सिक्युरिटी, आपली सेफ्टी, आपलं प्रोटेक्शन रेडी करून नंतर निघतात. दोन्ही वे बरोबर आहे. पण जो चालतच नाही त्यासाठी काय करावं? बरोबर ना? आता खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे.
उद्यापासून तुमची सगळ्यांची स्टडी सुरू होऊन जाईल. का? कारण जेव्हा क्लास सुरू झाला होता त्यावेळेस मी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी लिहिण्यासाठी दिल्या होत्या. तुमचे गोल काय आहे प्रायमरी, आता करेक्ट होईल, पण त्यावेळेस तुम्हाला काही लिहायसाठी सांगितलं होतं. जवळपास 1-1.5 महिना भेटला तुम्हाला तुमच्या जीवनावर विचार करण्यासाठी. एक्झॅक्टली मला काय पाहिजे, नेमकं माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे, मला किती अर्निंग करायची आहे, माझं लाईफ जर मला चेंज करायचं आहे मी काय केलं पाहिजे. याकरिता तुम्हाला 1.5 महिना भेटलेला आहे. मी असं नहीं केलं, चलो 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 मैनिफेस्टेशन करते 2026 लग गया, एक बुक लाओ, लिखो, मैं ऐसा मैं वैसा फलाना ढिमकाना, मुझे 1 करोड़ रुपए चाहिए 1 साल का. नाही, असं डायरेक्ट नाही करायला लावलं ना. तुम्हाला अगोदर रेडी करत आहे. खरंच तुम्हाला गरज आहे का? आहे तर किती आहे, कसं करायचं, काय करायचं, हा सगळा विषय आपल्या चर्चा करून पूर्ण झालेला आहे. उद्यापासून, आज संध्याकाळपासून मॅनिफेस्टेशन या विषयावर इम्पॉर्टंट टॉपिक सुरू होणार आहे. आणि आता तुम्ही गोल लिहिणार आहे, आता विजन बोर्ड बनवणार. आता जसं मी म्हटलं उद्या मला बुक पाहिजे तर पाहिजे, मी ज्या दिवशी म्हटलं विजन बोर्ड रेडी करायचा आहे, येलो पेपर घेऊन या, मोठावाला. आपण मुलांसाठी देतो शाळेमध्ये, त्याच्यावर आपण काही तयार करतो प्रोजेक्ट वगैरे, तो मोठा पेपर घरात कुठे लावायचा, त्याच्यावर काय करायचं, काय लिहायचं, काय चिपकवायचं, अफर्मेशन कोणते राहील, किती प्रकारचे अफर्मेशन बनवू, सगळं काही ए टू झेड आता आपण सुरू करू. भले सिंगल सिंगल छोटे छोटे अफर्मेशन, थोडे थोडेच अफर्मेशन करू, पण पक्क्यात ते आपल्या प्रोग्रेसिव्ह लाईफसाठी आवश्यक असले पाहिजे. आणि आता इथून तुम्हाला रेडी व्हायचं आहे. 1.5 महिना त्याचं आपण प्रिपरेशन केलं, येणारे 10 दिवस सुद्धा प्रिपरेशनच आहे, पण ऍक्टिव्ह प्रिपरेशन आहे. तुम्हाला तुमचे गोल मध्ये लिहिणारे जे वाक्य आहेत त्याला करेक्ट करायचं आहे, अफर्मेशन तुमचे जे आहे त्याला करेक्ट करायचं आहे, विजन बोर्डला करेक्ट करायचं आहे, ग्रुप डिस्कशन करायचं आहे, स्क्रिप्ट रायटिंग शिकणे आहे, व्हिज्युअलायझेशन शिकणे आहे. सगळ्या प्रोसेसला आपण फॉलो करू आता. ओके, नाउ टाइम हॅज टू बी कम फॉर टेक ऍक्शन. आजचा विषय सेल्फ लव्ह. छोटासा टॉपिक आहे, खूप इम्पॉर्टंट. स्वतःवर प्रेम करणे. आपण सगळ्या जगावर प्रेम करतो, स्वतःवर प्रेम नाही करत. स्वतःच्या प्रती जीवनात झालेल्या चुका, काही वाईट निर्णय, तुमची स्वतःची मानसिकता, तुम्हाला गिल्ट फील होते कधी कधी, तुमच्या व्यवहाराबद्दल तुम्हाला वाईट वाटते, लोकांच्या जीवनात होणाऱ्या प्रोग्रेसला बघून तुमच्या स्वतःला तुम्हाला वाईट वाटते की अरे मी काय आहे हे. अशा कंडिशन मध्ये आपण स्वतःचा द्वेष करतो, घृणा करतो, स्वतःला अपमानास्पद नजरेनं बघतो, ऑलवेज गिल्ट, ऑलवेज फेल्युअरची भावना, आणि मी कोणीच नाही, मी प्रेम करण्याचा लायकीचा नाही, मी कोणत्याच गोष्टीचा लायकीचा नाही, माझ्याशी कोणी चांगल्याने बोलू नका. स्वतःच म्हणतो आपण, मी लायकीचाच नाही, कोणी बोलूच नका माझ्यासोबत, दूर व्हा, माझ्यापासून तुम्हाला एवढा त्रास आहे ना, बोलूच नका माझ्यासोबत. थोडासा शब्द काय चुकला, आपण आपलीच लायकी काढणं सुरू करतो. म्हणजे कुठेतरी आपण स्वतःला प्रेम नाही करत, स्वतःच्या प्रती आपण इतकं कमिटेड नाही आहे. तुम्ही स्वतःला प्रेम करण्याच्या लायकीचे समजत सुद्धा नाही. आणि स्वतःला प्रेम करा म्हटलं तर तुम्हाला असं ऑकवर्ड वाटते की प्रेम करा, ही प्रेम करणं काय असते, फालतूचे धंदे आहे हे, कोण करत असते का? स्वतःला प्रेम कुत्र्याला सांगा, मांजरीला सांगा, झाडाला सांगा, झाडाला जाऊन हक करतो, जमिनीवर झोपून गवत उपडतो, त्याला प्रेम करतो, फुलाला प्रेम करतो, दुसऱ्या व्यक्तीला प्रेम करतो,
मुलांना प्रेम, स्वतःला प्रेम, हे काय नवीन गोष्ट? जोपर्यंत तुम्ही स्वतःलाच प्रेम करणे शिकत नाही, स्वतःच्याच प्रती तुम्हाला प्रेम नाही, नियम काय म्हणते, जे तुमच्याकडे आहे तेच तुम्ही वाटणार आहे, प्रेमच तुमच्याकडे नाही आणि तुम्ही म्हणता की मी प्रेम करतो, मुद्दाच बनत नाही. तो खोटा दिखावा आहे जो आपण समोरच्या व्यक्तीसाठी करत आहे किंवा समोरच्या गोष्टीसाठी करत आहे. आय लव्ह व्हॉट आय आय ऑलरेडी आय हॅव. मला माझ्यापाशी जे आहे, मी जो आहे, जसा आहे, आय लव्ह माय सेल्फ, आय लव्ह माय बॉडी, आय लव्ह माय थिंकिंग, आय लव्ह माय थॉट प्रोसेस. आय एक्सेप्ट ॲज इट इज. लव्ह, सेल्फ लव्ह is an active ongoing process of nurturing your physical, mental, and emotional well being through self compassion, acceptance, and setting healthy boundaries. आत्मप्रेम एक सक्रिय आणि निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे त्यामध्ये आत्मकरुणा, स्वीकृतीची भावना आणि स्वस्थ सीमा म्हणजे तुमचे क्षेत्र निर्धारित करणे, बाउंड्री, आपल्या शारीरिक, मानसिक आणि भावनात्मक स्वास्थ्य पोषण करण्यासाठी. शारीरिकरित्या, मानसिकरित्या, भावनात्मकरित्या तुम्ही स्वस्थ असले पाहिजे. त्याकरिता आपण काय करतो, एक सीमा निर्धारित करतो, एक क्षेत्र निर्धारित करतो. स्वतःच्या प्रती स्वीकृतीची भावना आणतो आणि आत्मकरुणा म्हणजे दया, करुणा, क्षमा स्वतःसाठी, फॉरगिव्हनेस स्वतःसाठी, ग्रॅटिट्यूड स्वतःसाठी, ब्लेसिंग्स स्वतःसाठी, कंपॅशन, काइंडनेस स्वतःसाठी, एक्सेप्टन्स स्वतःच्या प्रती, आपल्या स्वसन्मानला समजणे, स्वतःच्या कमतरता आणि गुणांना ओळखून त्यामध्ये बदल किंवा विस्तार करणे आणि पूर्णत्वाचा शोध घेण्याऐवजी, म्हणजे परफेक्शन, मला परफेक्शनच पाहिजे, परफेक्शनच्या मागे न लागता स्वतःसोबत प्रेम, दया आणि करुणेद्वारे व्यवहार करणे. कधी कधी काय असते, माय बॉडी इज नॉट परफेक्ट, त्याच्यासाठी झंझट चालू आहे. हे ब्युटी पार्लर मध्ये स्त्रिया का बरं जात आहे? सेल्फ लव्ह नाही करू शकत स्वतःवर, एक्सेप्टच नाही करत स्वतःच्या बॉडीला, स्वतःच्या चेहऱ्याला, मग मेकअप लागते. बॉडी शेमिंग हाच तो प्रकार आहे, स्वतःच्या शरीराची लाज वाटणे. थोडस नाक असं असतं तर, थोडेसे डोळे असे असते तर, थोडेसे आयब्रो असे असते तर, ओठ असे असते तर, चेहरा असा असता तर, कान असे असते तर, आपल्याच दुनियेत गुंग आहे आणि मेकअप आर्टिस्टला पागल करणं चालू आहे. काही होईल का, काही होईल का, काही होईल का, काही होईल का, काही करता येईल का, करून दाखव, ट्राय कर, ट्राय कर, ट्राय कर. स्वतःच्या मनाबद्दल तुमच्या मनामध्ये सतत वाईट चिंतन, भावनात्मक तुम्ही असंतुलित आहात, त्याला सेल्फ लव्ह म्हटलं जाते. यामुळे सेल्फ लव्ह केल्यामुळे मानसिक तणाव कमी होते आणि मानसिक स्वास्थ्य सुधारवण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढते. मी जसा आहे तसा ठीक आहे ना यार, काय गरज आहे? स्वीकृतीची भावना, याकरिता आपल्याला काय काय करणे आहे? स्वीकृतीची भावना डेव्हलप करणे, मी जसा आहे तसा ओके, आय एम फाईन. आत्मकरुणा, स्वतःच्या प्रती दया, क्षमाशीलता, करुणा डेव्हलप करणे, आपली बाउंड्री सेट करणे, नाही म्हणणे, आपल्याला नाही म्हणता आलं पाहिजे. स्वतःची, आपण हा टॉपिक
त्या दिवशीच घेतला. सेल्फ केअर, स्वतःची काळजी करणे शिका. स्वतःची देखभाल म्हणतो हिंदीमध्ये त्याला आपण. आणि सकारात्मक आत्मचर्चा करा. पॉझिटिव्ह अफर्मेशन, पॉझिटिव्ह टॉक. स्वतःच्या प्रती चांगले शब्द बोला. आय एम कॉन्फिडन्स, आय एम अ व्हॅल्युएबल, आय एम अ लवेबल, आय एम अ व्हेरी ब्युटिफुल, आय एम अ गुड, आय हॅव अ स्ट्रॉंग माइंडसेट, आय हॅव अ कंट्रोल इमोशन, आई एम अ स्पिरिचुअल बीइंग, आई एम अ सन ऑफ गॉड, मैं ईश्वर का पुत्र हूं, ऋषियों की संतान हूं, मैं सर्वशक्तिमान हूं, मैं अनंत सुखों का सागर हूं, मैं अनंत शक्ति वाला हूं, मैं अनंत ऐश्वर्य वाला हूं, मैं सच्चिदानंद स्वरूप शिव हूं, मैं आत्मा हूं, मैं शुद्ध आत्मा हूं, मैं परमात्मा हूं. तुम्ही स्वतःला आय एम अ वेल ह्युमन बीइंग, आय एम अ स्ट्रॉंग, आय एम अ कॉन्फिडंट. काय लागते अफर्मेशन करण्यासाठी? जोपर्यंत स्वतःच्या शरीराच्या प्रती नीच भावना राहील, घृणा आणि द्वेष राहील, मला सांगा याच्यापैकी एक तरी अफर्मेशन तो करू शकेल का? नाही, आपण म्हणतो अफर्मेशन करा. होऊ शकत नाही. इनर सेल्फ डेव्हलप करणे, चेंज करणे अति आवश्यक आहे. सेम प्रॉब्लेम पैशासोबत आहे. पैशाला आपण अशाच घृणेच्या नजरेने बघतो. लव युअर मनी आहेच नाही. लव युअर मनी म्हणजे पैशाला काय प्रेम करणे आहे. पण पैशाच्या प्रती निगेटिव्ह पण किती तयार करून ठेवला आपण. आणि ते निगेटिव्हिटी क्रिएट करून भेटलं काय आजपर्यंत? एक वेळा रस्ता बदलून बघू, पैशाला पण प्रेम करून बघू. तुलना करायची नाही कोणासोबत. यू आर परफेक्ट. तुम्ही जसे आहात तसे परफेक्ट आहात. तो असा सुंदर दिसते, तो असा आहे, त्याच्याकडे असा आहे, त्याच्याकडे तसा आहे, हा कंपॅरिझन करायचं नाही. हा, काही गोष्टीचं कंपॅरिझन होऊ शकते ज्यामध्ये तुम्हाला डेव्हलप व्हायचं आहे, पण हट नाही आणि गिल्ट नाही. त्याच्याकडे आहे, माझ्याकडे का नाही, नाही. प्रोग्रेसिव्ह राहू शकतो, पण निगेटिव्हिटी क्रिएट नाही करायची आहे. डू नॉट अलाउ टू इंटरफिअर इन युअर बाउंड्रीज. कोण्याच व्यक्तीला, परिस्थितीला, घटनेला तुमच्या निर्धारित सीमा क्षेत्रामध्ये प्रवेश करू देऊ नका. म्हणजे आला, कोणी आला मला बोलून चालला, कोणी आला मला सल्ला देऊन चालला, तुम्ही त्याच्या मताने ऐकत आहे. कोणी म्हटलं अरे तुझी नाक थोडीशी तिरपी आहे, जाऊन सरळ करून ये, लागले त्याच्या मागे. कोणी म्हटलं तुझे डोळे असे आहे, काजळ लावत जाय, लागलं त्याच्या मागे. कोणी म्हटलं तुला हे कपडे सूट करत नाही, कपडे चेंज करून टाकले. दुसरा म्हणेल म्हणून मी माझ्या स्वतःला पर्सनॅलिटीला बदलावा नाही. फॉरगिव्हनेसची प्रॅक्टिस करा. माफ करा स्वतःच्या प्रती, स्वतःच्या शरीराला केलेल्या चुकांबद्दल, दुःख दिलं त्याच्याबद्दल. आत्मचिंतन करा. रिअली व्हॉट आय नीड, माझ्यासाठी खरोखर काय गरजेचं आहे. आणि प्रायोरिटीज विथ सेल्फ नीड. स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पहिले प्रायोरिटी सेट करा. असं नाही म्हणत मी कपड्याचा भंडार. सेल्फ लव्ह करतो सर आम्ही. सेल्फ लव्ह नाही करतो मी, कपड्याचा लव्ह करत आहे. ग्रीड आहे तुमच्यामध्ये. सेल्फ लव्हचा अर्थ काय आहे? रिस्पेक्टफुल जीवन जगणे. तुम्ही बघितलं असेल, तुमचे आई बाबा, माझे आई बाबा, आई तर नाही म्हणू, आई प्रत्येकाची सारखी राहते, पण वडील निव्वळ काळा पॅन्ट पांढऱ्या शर्टवर जीवन काढून टाकलं. जे बंगाली घालणारे होते त्यांनी पैजामा आणि वरून सदरा बंगाली, बस व्हाईट 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 मध्ये जीवन निघून गेलं. बायांचं तरी आपलं अलग चालते. पण सेल्फ लव्ह, तुम्ही म्हणा ते पांढरे कपडे घालण्यामध्ये काय आहे? तो तर नीरस व्यक्ती आहे. नीरस नाही आहे. तुम्ही बघा त्याचा प्रत्येक कपडा प्रेस केलेला राहणे, कडक धुतलेले,
बिलकुल इकडे काढले का तिकडे धुवायला टाकले, त्याला म्हटलं ते सेल्फ लॉ. दोनच पांढरे कपडे असतात पण चकाचक प्रेस मारून कडक, ते आहे सेल्फ लॉ. समजलं? दिस इज अ सेल्फ लॉ. त्या व्यक्तीच्या स्वतःच्या प्रती काहीतरी ऍटिट्यूड आहे, काहीतरी ते स्वतःला व्हॅल्युएबल समजत आहे. दलिंदरासारखं जगणे आणि स्वतःच्या शरीराची मनाची काळजी न घेणे, हा, ती पर्सनॅलिटी नाही ती. भली एकच कपडा घातला असेल होल लाईफ. सेल्फ लव्हचा असा अर्थ नाही आहे तुम्ही रंगीबेरंगी कपडे घाला उद्यापासून, नाही, जे आहे तेच. पण तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी लवेबल वाटली पाहिजे, नाहीतर प्रॉब्लेम क्रिएट होईल. चला सुरू करू आपण आपलं मेडिटेशन. डोळे बंद, शांत स्थिर बसा. आजचा आपला टॉपिक आपण इथेच समाप्त करू. आणि आजचं कॉन्शियस मॅनिफेस्टेशन मधील पार्ट 3 पूर्ण झाला. आज संध्याकाळपासून आपण पार्ट 4 सुरू करू. नाव इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि इथून कमीत कमी संकल्पवान व्हा. साधनेला सिरियसली करा, पॉवरफुल करा. सेवन चक्र लाऊडली जर केलं, 7-10 दिवस खूप आहे, तुमची होल चक्रा सिस्टम चेंज होऊन जाते. आता नेमकी तुम्ही कसे करता आय डोंट नो, पण माझ्याकडून सांगण्याची एकच रिक्वेस्ट आहे, लाऊड म्हणजे 10 घरायला आवाज जाईल असं नका करू. स्वतःचा आवाज स्वतःच्या कानामध्ये व्हायब्रेशन होईल, बॉडी थरथर थरथर करायला लागेल, कंपन सुरू होऊन जाईल पायापासून डोक्यापर्यंत. कमीत कमी अशा प्रकारे तरी करा. चला सुरू करू. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मैं आपका आवाहन करता हूँ. समस्त विश्व के कण कण में विराजमान भगवत शक्ति का मैं आवाहन करता हूँ. इस अस्तित्व में स्थित समस्त गुरुओं का मैं आवाहन करता हूँ. मैं सिद्ध शक्तियों का, दिव्य शक्तियों का आवाहन करता हूँ. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मेरे शरीर में प्रवाहित हो. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मेरे दोनों हाथों से पूरे शरीर में, शरीर के कण कण में प्रवाहित हो. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मेरे सहस्त्रार चक्र से पूरे शरीर में, शरीर के सातों चक्रों में प्रवाहित हो. मेरे हृदय में स्थित दिव्य चेतना जागृत हो, जागृत हो, जागृत हो. मेरे प्राणों में स्थित दिव्य शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो. मेरे मस्तिष्क में स्थित आकर्षण शक्ति
संकल्प शक्ति, इच्छा शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो। मेरे शरीर में स्थित क्रिया शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो। मेरे शरीर में स्थित कुंडलिनी शक्ति का मैं आवाहन करता हूँ। मेरे मूलाधार में स्थित कुंडलिनी शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो। चैतन्य हो, चैतन्य हो, चैतन्य हो। अपना ध्यान मूलाधार चक्र पर दीजिए। लम 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 लम। अपना ध्यान स्वादिष्ठान चक्र पर दीजिए। वम वम वम
वाम 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 वाम। अपना ध्यान मणिपुर चक्र पर दीजिए। रम 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 रम
रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम रम। अपना ध्यान अनाहत चक्र पर दीजिए। यम 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 यम
यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम अपना ध्यान विशुद्धि चक्र पर दीजिए। हम 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 हम
हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम अपना ध्यान आज्ञा चक्र पर दीजिए।
सहस्त्रार चक्र पर दीजिए।
अपना पूरा ध्यान अपने सीने पर दीजिए. पूर्ण लक्ष तुमच्या छातीवर द्या आणि बघा एक व्हाईट लाईट तुमच्या छातीमधून हृदयातून पूर्ण शरीरामध्ये प्रवाहित होत आहे आणि शरीराच्या बाहेर 3 फुटापर्यंत त्याचा स्ट्रॉंग व्हाईट लाईट बलून क्रिएट झालेला आहे. आय इन्व्हाइट गार्डियन एंजल्स, आय इन्व्हाइट यू, आय इन्व्होक युअर डिवाइन एंजेलिक पॉवर्स. डिवाइन गार्डियन एंजल्स, प्लीज ब्लेस मी, give me strength and courage, wisdom and knowledge. Feel my energy, divine white light. लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा. Imagine center of your heart a green light, emerald green light प्रवाहित होत आहे पूर्ण शरीराला व्याप्त करत, व्हाईट लाईटला व्याप्त करत 7 फुटापर्यंत त्याने आपला घेरा बनवलेला आहे. ग्रीन लाईट ह्या बलून मध्ये मी इन्व्हाइट करतो आर्कएंजल राफेल. प्लीज कम अँड ब्लेस ऑल ऑफ अस विथ युअर डिवाइन हिलिंग एनर्जी. माझ्या शरीराचं, मनाची, माझ्या भावनात्मक शरीराची, सूक्ष्म शरीराची, ऊर्जा शरीराची, आत्म शरीराची काळजी घ्या. त्याला स्वस्थ करा, शक्ती प्रदान करा. लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा. आय इन्व्हाइट आर्कएंजल मायकल and your royal purple light. Focus on your center of your heart. बघा हा लाईट तुमच्या शरीराला व्याप्त करत बाहेर प्रवाहित होत आहे. त्याने व्हाईट लाईट ग्रीन लाईटला पूर्ण कव्हर केलेला आहे. 10 फुटापर्यंत याचा ऑरा वाढलेला आहे. आय इन्व्हाइट आर्कएंजल मायकल अँड युअर डिवाइन प्रोटेक्शन पॉवर. I invoke your divine angelic powers. Bless all of us with your divine shield of protection and protect all types of negativity, negative entities, lower dimension entities, evil eyes, bad eyes, all types of negative thoughts and emotions. Protect, protect, protect. लांब खोल श्वास घ्या आणि बघा एक गोल्डन लाईट सेंटर ऑफ युअर हार्ट बाहेर प्रवाहित होत आहे. त्याने तुमच्या शरीराला व्हाईट लाईट, ग्रीन लाईट, रॉयल पर्पल लाईटला कव्हर केलेला आहे. आणि आता हा गोल्डन लाईट युनिव्हर्स मध्ये प्रवाहित होत आहे. याचा ऑरा इनफायनेट आहे, त्याची पॉवर इनफायनेट आहे. युअर ऑरा filled with powerful golden light. This is your true energy. This is your true self, true identity, light being. This golden light carries powerful abundance, prosperous and wealth energy. दोन्ही हात जोरात घासा, चेहऱ्याला स्पर्श करा आणि थँक्स गिव्हिंग द्या सगळ्या गॉड अँड गॉडेसेसला नमस्कार करत. थँक्यू सो मच. ऑल डिवाइन मास्टर्स, रेकी मास्टर्स, करुणा रेकी मास्टर, एंजल रेकी मास्टर, ऑल सिद्ध मास्टर, थँक्यू सो मच. All angels, guardian angels, divine angels, archangels, earth angel, elemental angels, nature angels, fairy angels, all thousands of angels. Thank you so much. स्वतःला धन्यवाद द्या, आई वडिलांना धन्यवाद द्या, तुम्ही ज्या घरात राहता त्या घराला धन्यवाद द्या. Lots of love and gratitude, each and everything which is surrounded towards me. Lots of love and gratitude, each and everything I have
Lots of love and gratitude for my past life. Lots of love and gratitude for my future life. Lots of love and gratitude for my present life. लांब खोल श्वास घ्या. हळूहळू डोळे उघडा. खांदे, मान, बॉडी मूव्ह करा. And back to your consciousness. Once again, a very warm welcome. Good morning, all of you. Anyone? कोणाला जर चांगला अनुभव असेल तर प्लीज शेअर करू शकता. आपल्याकडे आणखी 10 मिनिट आहे. ओके, चला. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग गुड ऑल. मॉर्निंग. खूप छान वाटलंय दादा. आज खूप दिवसानंतर माझं सकाळचं मेडिटेशन व्यवस्थित झालं. तरी मध्ये कॉल आला, थोडं डिस्कनेक्ट झाले. पण बरं. वापस मी केलं, म्हणजे मला वाटलंच नाही की मी परत एवढी हे होऊ शकेल. खूप लगेच इतकं लगेच कनेक्टिव्हिटी आली ना दादा, छान. आणि पूर्ण व्हायब्रेशन आणि तसेच गुजबम्स आले परत हातावरती वगैरे. खूप छान वाटत आहे दादा. त्यामुळे हे सांगावसंच वाटलं. खूप छान वाटलं आज. आणि आजचं हे लास्टचं जे तुम्ही आता चेंज केलंय ना थोडंसं सांगणं, छान हम्म. वाटलं. छान वाटलं. बरं. येस. ओके. बढिया. सगळ्यांना परत एकदा ग्रॅटिट्यूड आणि ब्लेसिंग्स देतोय आपण. छान. थँक यू दादा. थँक यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. आणि माझ्या बाबतीत तर ते खरंच खरं आहे. घर असेल, सराउंडिंग असेल, त्यामुळे मी तर लगेच कनेक्ट झाले. असं वाटतं माझ्यासाठीच आहे ही अफर्मेशन. मस्त. नाही, छान आहे. ब्लेस यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. थँक यू लॉट्स ऑफ दादा. ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ लव्ह. थँक यू. ब्लेस यू. गुड गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्यांना सुप्रभात. मी पण बऱ्याच दिवसांनी सकाळच्या सेशनला अटेंड झालो आणि महत्वाचं म्हणजे की असं वाटत होतं की आपण कनेक्ट करू शकू की नाही, पण लवकर कनेक्ट झालं आणि पुन्हा आपले पहिल्याचे जे सुरुवातीचे व्हायब्रेशन्स होते तसेच येत होते. असं बघ, खूप काही प्रयत्न नाही करावा लागला की बा आपल्याला आता पुन्हा कनेक्ट व्हायला वेळ लागेल किंवा काय. सुरुवातीला 1-2 मिनिटं थोडासा हे लागला वेळ, परंतु मग नंतर खूप छान प्रकारे कनेक्शन झालं. विशेष अनुभव तर नाही, पण जे सुरुवातीला येत होतं की बा आपण जेव्हा आपले चक्रावर काम करून राहिलो तर त्यावेळेस जे वेगवेगळे रंग आपण तिथे हे करतो, तर ऑटोमॅटिक बरोबर ते रंग तिथे हे होऊन राहिले होते, विशेषतः मणिपूर चक्रापासून. आणि त्यानंतर मग एक असं जाणवत होतं की तिथून ते बारीक लाईट्स वर आपल्या सहस्रार चक्रापर्यंत जात आहे आणि तिथे व्हाईट लाईट तयार होत आहे. तो एक म्हणजे इतक्या दिवसानंतर हे होणे, तो बरोबर ते अनुभव हे झाले की नाही, व तिथे व्हाईट लाईट आपला तयार होत आहे. त्याच्यानंतर मग शेवटी आपण जे करतो की व्हाईट लाईट, तो मुद्दामून असं काही करायची गरज नाही पडली, ऑटोमॅटिक तर हार्ट चक्रावर त्या व्हाईट लाईट तिथे आलं आणि तिथून मग नंतर वेगवेगळे आपण जे हे घेतो आपल्या भोवती आवरण तयार करतो, तर ऑटोमॅटिक त्याचं आवरण आपल्या भोवती तयार होऊन राहिलं होतं. एक खूप चांगलं आहे. आणि हे बऱ्याचदा मलाही बाहेर केव्हा जातो मी, तर तेव्हा हे बऱ्याचदा असं जाणवत राहतं की नाही, आपल्या भोवती आजूबाजूला काही आहे. आणि पुष्कळदा असं वाटते की जाताना एखाद्या वेळेस समोरचा आपल्याला टक्कर मारतो का किंवा काही होते का, किंवा एखाद्या वेळेस आपलं एखाद्या वेळेस लक्ष विचारून आपण समोरच्यावर धडकतं, पण ऐन वेळेवर असं होते की नाही, एक तर आपला ब्रेक मारला जातो किंवा समोरचा बाजूने निघून जातो, म्हणजे काहीतरी आपल्याला प्रोटेक्ट करून राहिलं, प्रोटेक्शन हे आहे. बऱ्याचदा जाणवतं. बरोबर. थँक्यू 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 एव्हरीवन. लॉट्स ऑफ लव, Lots of लॉट्स ऑफ love and ग्रॅटिट्यूड, gratitude. Lots of लॉट्स love ऑफ and ब्लेसिंग. gratitude. लव यू ऑल, Bless you लव all. यू ऑल, लव यू.
ब्लेस यू. चला ठीक आहे. गुड छान. मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग. एक्सपिरियन्स तर म्हणजे आज नाहीये, लिटरली एवढे 4-5-7 दिवस कनेक्टेड नव्हती, पण एंजल्सने लिटरली म्हणजे दे आर टॉक विथ मी, बोलले. आणि जी एवढी जर्नी आहे, येताना जाताना काही रिझर्वेशन फिक्स नव्हतं, काही नाही. ईच अँड एव्हरी स्टेप, ईच अँड एव्हरीथिंग कांट एक्सप्लेन. म्हणजे मी या सेशन मध्ये नाही सांगू शकत. टोटली जर्नी तुम्हा सगळ्यांची ब्लेसिंग्स एवढ्या पॉवरफुल होत्या. अमित सरांचे जे ब्लेसिंग्स एवढं पॉवरफुल होतं की ते मला एक एक स्टेप मध्ये मला एंजल्सनी हेल्प केलंय. लिटरली मला एवढा छान फीडबॅक मिळाला आहे की तुमच्या जे एंजल्स आहे, जे काही आहे, जे डिवाइन आता अमित सरांमुळे मिळालं आहे मला, जे काही आहे. थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड सर. एवढं जबरदस्त आहे म्हणे की तू फक्त माग. अच्छा पण आणि तुम्हा सगळ्यांचं पण थँक्यू. तुम्ही सगळे आहात त्याच्यामुळे मी पण कनेक्टेड आहे. सो थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू ऑल ग्रुपमेट्स. थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. फार छान ब्लेसिंग. लाईट लॉट्स ऑफ फील होत आहे. ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. हे एनर्जी आणखी वाढणार आहे जेव्हा आपण आता ऍक्च्युअल एंजल्स सुरू करू ना, तेव्हा आणखी वाढेल ही पॉवर. म्हणजे मला खुशी ह्या गोष्टीची आहे की अजून आपण एंजल सुरू पण नाही केलं आणि त्याचा कनेक्टिव्हिटी प्रत्येकासोबत होत आहे. आपण जेव्हा त्याच्यामध्ये उतरू ते किती चांगलं ग्रोथ होईल. सुंदर. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. मग सेशन क्लोज करायचं आपण. ओके. एव्हरीवन, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ लव्ह. Angels always bless you, bless you, bless you. Thank you so much.